मी अर्चना अलबर. तर आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, फौजी साहेबांची सुट्टी संपत आलेली आहे. तर पहा, सकाळ धरून म्हणजे घरातला आवरले. फौजी साहेब सकाळीच गेलेले आहे शेतात, शेताला काकऱ्यापाळी घालण्यासाठी. तर पहा, मुलीला सकाळी सोडले, आता सगळं सकाळचं आवरले आणि आता मुलाला नेऊन सोडायचं आहे आणि त्यानंतर मला शेतात जायचं. तर चला आता मुलाला नेऊन तर पहा, त्यांनी काय बनवले, शाळेत काहीतरी आहे म्हणून बनवले. तर चला आता मी जाते शेत, म्हणजे त्याला सोडवायला. त्याच्या सोडून आल्याच्या नंतर चला ते मी शेतात. तर चला पहा, मी आता मुलाला सोडून शेतात आले. शेतात आल्याच्या नंतर फौजी साहेबांचं झाल्या काकऱ्यापाळी घालायचं. खाली रात्री 7:30 वाजेपर्यंत खालच्या शेताला काकऱ्यापाळी घातल्या होत्या. निम्म्या रानाला म्हणजे अर्धा एकराला घातल्या होत्या आणि अर्धा एकर राहिलं होतं. तर त्यांनी अर्धा एकर ते काकऱ्यापाळी घालून तिथं थोडंसं बँड फुटलं होतं, म्हणजे नळी फुटली होती काल. पाईपलाईन दबता, म्हणजे पहिलंच आम्ही चर खाणला होता असा आणि चरात पाईपलाईन करायची राहिली होती. मग ती चरातली पाईपलाईन केली आणि मग त्याच्यावर माती ढकालली, म्हणजे खडं होते, खडं गोळा केले. ते खडं त्या चरात नेऊन टाकले, त्याच्यावर पाईपलाईनवरती पडले. मग पाईपलाईन फुटली होती. मग ते फौजी साहेबांनी जोडली. त्यानंतर मग तिथं नांगरून काकऱ्यापाळी घालून आता वरती काकऱ्यापाळी घालायला आल्यात आणि मी जेवण घेऊन आले. तर आता मस्त जेवण आले. आता जेवायचं आहे आणि त्यानंतर आम्हाला परत वरती जायचं आहे. वरती भरपूर काम आहे. तिथं पण फौजी साहेबांना काल बँड दिसलं नाही, ते बँड जोडायचं आहे. त्यानंतर मग चला, मग मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते तर काय काम करायचं आहे. तर चलो, लय ऊन लागते भरपूर, म्हणजे लय टाईम झालेला आहे, 12-12:30 झाल्यात. तर चला आता जेवण करून घेतो. थोडेच राहिले फौजीचं पण. तर शेवटपर्यंत फौजी साहेबाला सुट्टी संपोपर्यंत काम गेलं. ह्या सुट्टीला लय अडचण आली, लय कष्ट झालं. तर पहा, आणि नेमकं सुट्टी संपायच्या दिवशीच काय ना काहीतरी. तर पहा, घरी म्हणलं आता म्हणलं आजच्याला ओके होऊन जाईन आणि उद्याच्याला त्यांना जायचं आहे. तर उद्या सकाळचा आराम करते. तर कशाचं काय, त्यांना आता घरी बोर खराब झाला आहे, बोर काढायचा आहे, परत त्याला नीट करायचं आहे, परत त्याला परत सोडायचं. म्हणजे पहा, शेवट जाण्यापर्यंत फौजी साहेबांना कष्ट, ते कष्टच राहतं. बिलकुलही आराम भेटला नाही, म्हणजे एवढीसा सुद्धा आराम भेटला नाही. सकाळचं 7ला वावरात आले का संध्याकाळी 7-8च वाजतात घरी जायला. मध्ये हरभरा काढला, त्यानंतर लेवल केली, दगड गोळा केले. आता काकऱ्यापाळी घालायची, सुट्टी संपली. त्यांच्या लई कष्ट फौजी साहेबांना. तर चला आता मला पण भरपूर कष्ट आहे. ते गेल्याच्या नंतर थोडेफार आहे, कुठं दगड गोळा कर, कुठं काय करतात. आपलं सकाळ येऊन दगड गोळात नाही करायचं, उन्हात घरी जायचं. मी थोडी आजारी आहे, तर सर्दी झाली, भरपूर दिवस झाले जाईनच. तर चला असंच आहे, थोडी तब्येत भरपूर खराब आहे. नगरला पण दवाखान्यात जायचं आहे. तर पाहू काय होते, कधी जाणं होते मला नगरला. तर चला. तर आता झाल्यात काकऱ्यापाळी घालून आणि फौजी साहेबांनी मी जेवायला आले आणि गवारीची शेंगा फौजी साहेबांना भरपूर आवडतात. तर मेथीची भाजी आणि गवारी शेंगा आणल्यात. तर कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट. तर कसा वाटला व्हिडिओ, तर चला असंच आहे, बाय बाय.